पार्शली तुम्ही सर म्हणताय की नाराज आहे, पण मी माझ्या पक्षश्रेष्ठींना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे माझं जे मत आहे. मी पूर्वीसुद्धा सांगितलं, बैठकीमध्ये सांगितलं, झूम मिटिंगमध्ये सांगितलं, त्यानंतर पत्र लिहून कळवलं आणि सातत्याने मी महाराष्ट्रामधले नेते असतील किंवा दिल्लीचे आमचे पक्षश्रेष्ठी असतील यांना आपली म्हणणं सांगितलं होतं. आणि माझं हीच अपेक्षा होती की आम्हाला सीट शेअरिंगमध्ये जे आम्हाला हक्क पाहिजेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत. भले काही आमचे नेते जरी गेले असले तरी पक्ष संघटना आमची पूर्णपणे मुंबईमध्ये मजबूत आहे. काँग्रेसची पक्ष संघटना ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलेल्या निर्णयाला जे आहे ते एकनिष्ठेने जे आहे ते त्याचं पालन करते. आणि म्हणून मला ही अपेक्षा होती की आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी 3 सीटा मिळाव्या किंवा 2 सीटा मिळाव्या, त्याच्यामध्ये आम्ही जे आहोत ते बरोबरीमध्ये आहोत. आणि माझी ती अपेक्षा होती. म्हणून साहजिकच आम्ही आमच्या पक्षाला सांगितलेले, आमच्या पक्षाने भूमिका घेतली. एकदा पक्षाने भूमिका घेतल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी. आणि तुम्हालाही माहिती आहे की मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामाला लागू. आमचं काही म्हणणं असेल तर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना येणाऱ्या काळात कळवू. जागा वाटप करताना कुठेतरी तुम्हाला विचारात घेतला नाही, प्रदेशच्या नेत्यांनी परस्पर भूमिका घेतली अशी सुद्धा चर्चा आहे, काय नाही? माझं म्हणणं असंच आहे की मुंबईचं जे अस्तित्व आहे ना ते वेगळं अस्तित्व आहे. आणि मुंबईच्या बाबतीत चर्चा करत असताना कुठे ना कुठे जी आम्हाला अपेक्षा होती, जी संघटन म्हणून आम्हाला अपेक्षा होती, कारण शेवटी पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना संघटनेच्या आणि कार्यकर्त्यांच्या पण काही अपेक्षा असतात. आणि जो कार्यकर्ता झेंडा पक्षाचा उचलतो त्याला असं वाटतं की पक्षाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे आमची भूमिका अशी होती की महाराष्ट्र प्रदेश काही भूमिकेच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यायला हवी होती आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. आता पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमचं म्हणणं सांगितलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींच्या नंतर सगळ्यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या ज्या सीटा डिक्लेअर झालेल्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये जे आहे जसं आम्ही सांगितलं मध्ये पण मी की आम्ही आमचं म्हणणं सातत्याने सांगत आलो. असं नाही की आज सांगतोय, आम्ही आमचं या म्हणणं पूर्वी सुद्धा म्हणणं सांगितलेलं आहे, झूम मिटिंगमध्ये पण सांगितलंय, पत्राद्वारे पण सांगितलेलं आहे, एकदा भेटून पण मी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे. पण शेवटी मी पक्ष प्रोटोकॉल मानते, पक्षाची एकनिष्ठता आणि पक्षाची शिस्तबद्धता ही मला वाटतं आणि विचारधारा. कारण आमच्यासमोर खूप मोठं ध्येय आहे. आम्हाला माहिती आहे भारताचं डॉक्टर बाबांचं संविधान मांडणारी आम्ही त्यांची अनुयायी मंडळी आहोत आणि त्यामुळे या देशाचं यावेळेचं इलेक्शन हे आम्हाला माहिती आहे की खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे. यावेळेला ह्या देशाची लोकशाही आणि संविधान, मी सातत्याने हे वाक्य बोलते, त्यामुळे आमच्यासमोर देश हे खूप मोठं उद्दिष्ट आहे. राष्ट्राला टिकलं पाहिजे, देशाची लोकशाही आणि संविधान टिकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही कामाला लागू आणि काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये कामाला लागेल याबद्दल माझ्या मनात कुठल्याही त्या तऱ्हेचं दुमत असल्याचं. मुंबईची जी जागा आहे ती आपल्याला मिळावी यासाठी विनोद भुसाळकर सुद्धा आग्रही आहेत आणि त्याचा विचार व्हावा असं सुद्धा तुम्ही पक्षश्रेष्ठींना कळवलंय. ती जागा जर शिवसेनेला मिळाली तर त्या बदल्यातली ही जागा आपल्याला मिळू शकते अशी सुद्धा चर्चा आहे. नाही, असं आहे की आता खूप चर्चांनी मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी ती लिस्ट जाहीर केलेली आहे. असं आहे की मला पण काही लोक त्यांच्यामध्ये भेटून गेले आणि त्यांनी असं त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे की आम्हाला लढण्याची इच्छा आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की प्रत्येकाला लढण्याची इच्छा आहे. कारण आम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये सातत्याने बघितलं असेल की काँग्रेसच्या माध्यमातून साऊथ सेंटरमध्ये आम्ही कार्यक्रम केले. आम्हाला सुद्धा वाटतं की आमचं खूप मोठं त्या ठिकाणी संघटन आहे. नॉर्थ वेस्टमध्ये आमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन आहे. नॉर्थ ईस्टमध्ये आमच्याकडे संघटन आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे, मी सक्षम उमेदवार. त्यामुळे बिलकुल त्यांच्याबद्दल आमच्या मनात काहीही दुजाभाव नाही आहे. तेजस्विनीबद्दल मला खूप नितांत आदर आहे, विनोद भुसाळकरांबद्दल सुद्धा मला नितांत आदर आहे. पण शेवटी पक्षाने काही निर्णय घेतल्यानंतर काही निर्णय हे स्वीकारावे लागतात आणि ज्यावेळी आघाडी असते तेव्हा मी सातत्याने सांगते काही गोष्टी सॅक्रिफाईस पण, काही गोष्टींचा त्याग पण करावा लागतो, काही गोष्टी स्वीकाराव्या पण लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या मला पण सुद्धा भेटून येऊन गेल्या, त्यांच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल आदर आहे. आणि जसं तुम्ही अपेक्षा करता तसं होत असेल तर आम्हाला काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. पण प्रश्न असा आहे की आता ते होणं शक्य नाही. पण चर्चेचा शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलेलो आहोत. काही गोष्टी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू की बाबा त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्याबाबतीमध्ये तुम्ही पक्षश्रेष्ठीच्या काही मंडळींनी त्यांच्या लोकांशी बोलून घ्या आणि त्याच्यामध्ये मार्ग निघत असेल तर त्याला खूप उत्तम गोष्ट नाही. अशी जर चर्चा झाली आणि समजा त्यांनी पक्षश्रेष्ठींनी त्यांनी जर चर्चा करून त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही काही त्यांच्या विरोधामध्ये असण्याचं कारण नाही. पण ज्याला सीट मिळेल त्याला ती सीट निवडून येण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांना मदत करावी ही सुद्धा भूमिका आमची आहे.